नमस्कार, मी ऋषिकरात लाडकी बहीण योजनेचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या खात्यावरती टाकण्यात आला. आता राहिला होता तो म्हणजे डिसेंबर महिन्याचा, आता जानेवारी महिन्याचा. महाराष्ट्र सरकारमार्फत सांगण्यात येत होतं, की लाडकी बहीण योजनेचा या 2 महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीचे औचित्य साधून या ठिकाणी आम्ही ₹3000 क्रेडिट केले जाईल. पण या ठिकाणी काँग्रेस कमिटीमार्फत किंवा विरोधी पक्षामार्फत या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आलाय आणि साहजिकच आहे कोणताही विरोधी पक्ष असला तरी तो अशा प्रकारचे आक्षेप घेईल. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेल्या 29 महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहे आणि लागलेली जी आचारसंहिता आहे, या आचारसंहितेचा भंग या ठिकाणी केला जाईल अशा प्रकारचं परिपत्रक या ठिकाणी काँग्रेस कमिटीमार्फत या ठिकाणी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेलं आहे. आता निवडणूक आयोग यावरती काय सोल्युशन काढतंय किंवा काय यावरती निर्णय देतात हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण लाडक्या बहिणींनो, असं वाटत तर नाहीये, की तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही महिन्याचे हप्ते या ठिकाणी टाकले जाईल. जर त्यावरती काही अपडेट आली तर नक्कीच आपण यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. आता या ठिकाणी ही जी हरकत नोंदवण्यात आली ती सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर लाडक्या बहिणींनो, बघू शकता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमार्फत या ठिकाणी परिपत्रक पाठवण्यात आलेले आहे. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र. महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करावी अशा प्रकारे सांगण्यात येते. महोदय, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना 2025 ची जी रक्कम आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी टाकली. म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टाकला अशा प्रकारे म्हटलंय. आणि आता जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे आणि जानेवारी महिन्याचा, या 2 महिन्याचा ₹3000 जो एकत्रित हप्ता आहे, तो देण्याचा घाट सरकारने रचला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची ही सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहीण योजनेचा आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने या ठिकाणी करावेत असं विनंती करण्यात आली. आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, बघावं लागेल, की या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग यावरती काय प्रत्युत्तर देतंय आणि येणारा जो डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 हा हप्ता केव्हा वितरित करण्यात येतोय. यावरील नवीन अपडेट लवकरच घेऊन येऊ.